मराठी भावसंगीताचा विचार करताना अगदी सुरुवातीपासून विचार केला तर त्याच्यामध्ये दत्ता डावजेकर होते, सुधीर फडके होते. तसंच आपली एक वेगळी वाट चोखाळणारे बाळासाहेब अर्थात हृदयनाथ मंगेशकरही होते. हृदयनाथ हे कधीही गाणी निवडत नसत. ते नेहमी म्हणायचे की मी कविता निवडतो. त्यांची गाणी लोकप्रिय चालीची पैंजण बांधून श्रोत्यांपर्यंत पोचत नसत. पण गाणी ऐकताना अंतर्मुख होण्याचं सामर्थ्य मात्र त्यात नक्कीच होतं. त्यांची काव्याची जाण ही बावनकशी होती आणि सुगम संगीतात काव्यार्थ फार महत्त्वाचा असतो याचं भान त्यांना होतं. मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं आणि हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेलं गाणं सादर करतायत रुजुता कुलकर्णी. असा बेभान हा वारा.